Good morning, students. I, Professor Malini Adha, welcome you all into the classroom of Optional English. In the last lecture, I have introduced you with the syllabus of your subject Optional English, and we have started the teaching of our syllabus. And in the last lecture, I have introduced you with what is poetry. I have explained all the definitions of poetry and tried to tell you what is poetry. And today we are going to learn our next unit, that is the elements of poetry. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला पोएट्री काय आहे हे समजून सांगितलं होतं. वेगवेगळ्या डेफिनेशन्स आपण बघितल्या, त्या एक्सप्लेन केल्या आणि त्याच्यातून तुम्हाला कवितेचं स्वरूप नेमकं कसं असतं ते कळलं आहे. अँड नाव वी आर गोइंग टू लर्न द एलिमेंट्स ऑफ पोएट्री. की आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला एलिमेंट्स ऑफ पोएट्री म्हणजे पोएट्रीमध्ये कवितेमध्ये कोणकोणते घटक असतात ते शिकवणार आहे. There are various elements in poetry such as feelings and emotions, imagination, music, meter and rhythm, free verse, or it is called as verse libere, blank verse, figures of speech, imagery, symbolism. All these are the elements of poetry by which poetry is made. की कविताचे ते कविता वेगवेगळ्या घटकांनी बनलेली असते. त्या वेगवेगळ्या घटकांमध्ये काही घटक हे इसेन्शियल असतात, आवश्यक असतात, तर काही जे घटक आहेत ते इनइसेन्शियल असतात की ते असले नसले तरीसुद्धा चालू शकतं. तर ह्या वेगवेगळे घटक कोणते की ज्याच्याने कविता बनते ते घटक आहेत. पहिलाच घटक आहे इमोशन्स ऑर फिलिंग्स, दुसरा आहे इमॅजिनेशन, तिसरा घटक आहे आपला म्युझिक. बघा हे काय काय इमोशन्स और फिलिंग्स. इमोशन्स म्हणजे भावना किंवा त्यालाच आपण फिलिंग्स, इमोशन्स म्हणतो किंवा फिलिंग्स म्हणतो. आपण त्याला भावना असं म्हणतो की आपल्या मानवी मनातल्या भावना ज्या आहेत त्या आपण कवितेच्याद्वारे व्यक्त करतो. बघा याच्यामध्ये थॉट्स दे आर ऑल्सो इम्पॉर्टंट, बट इमोशन्स अँड फिलिंग्स दे आर मोर इम्पॉर्टंट दॅन थॉट. whenever man is emotional, he expresses himself in poetry. बघा जेव्हा माणूस भावनाशील असतो ना, जेव्हा आपल्या मनामधल्या भावना अतिशय पॉवरफुल असतात, आपण इमोशनल होतो, त्यावेळी आपल्या तोंडातून जे शब्द बाहेर पडतात ना, दीज आर पोएटिक वर्ड्स. तर त्यावेळी माणूस पोएट्रीतूनच स्वतःला व्यक्त करतो. आपोआप त्याच्या तोंडातून काव्यच बाहेर पडतं. आणि ज्या वेळेस माणूस विचार करतो ना, तर त्यावेळी ते विचार मांडताना तो गद्याचा वापर करत असतो. म्हणजे ज्यावेळी माणसाला आपल्या इमोशन्स एक्सप्रेस करायचे असतात त्यावेळी तो पोएट्रीतून म्हणजे कवितेतून एक्सप्रेस करतो, आणि ज्यावेळी त्याला विचार सुसंगत पद्धतीने मांडायचे असतात त्यावेळी तो प्रोज म्हणजे गद्याचा वापर करत असतो. सो द फर्स्ट एलिमेंट इमोशन्स ऑर फिलिंग्स, दिस इज द बेस ऑफ पोएट्री. की जर समजा एखाद्या कवितेमध्ये इमोशन्स नसतील ना, तर त्यावेळी आपण त्याला प्रोझाईक पोएट्री असं म्हणतो. की काय नाही, गद्यात्मक कविता आहे सगळे. म्हणजे बघा काही हौशे नवशे गवशे असतात ना, ते काय करतात, टला ट आणि रेला रे जोडलं की त्यांना असं वाटतं कविता होते. बट इट इज नॉट पोएट्री. पोएट्री इज व्हॅन देअर इज द इन्क्ल्युजन ऑफ इमोशन्स अँड feelings. When the poet is expressing emotions and feelings, it is called as poetry. And when there is the expression of emotions and feelings in prose also, we say it is poetic prose. की जर समजा एखादं गद्यातलं लिखाण असेल आणि त्याच्यात सुद्धा इमोशन्स अँड फिलिंग्स एक्सप्रेस केलेले असतील ना, तर त्यावेळी आपण त्या लिखाणाला पोएटिक प्रोज असं म्हणतो. की अतिशय पद्यमय गद्य असं आपण त्याला म्हणतो किंवा काव्यात्मक गद्य असं म्हणतो. म्हणून पोएट्रीचं इसेन्शियल एलिमेंट जर कोणतं असेल तर ते आहे इमोशन्स ऑर फिलिंग्स, की ज्याच्यामध्ये भावना व्यक्त असतात, ज्याच्यामध्ये इमोशन्स गुंतलेल्या असतात, त्यांचं एक्सप्रेशन असताना, तर त्यावेळी त्याला आपण पोएट्री म्हणू शकतो. विदाउट इमोशन्स द पोएट्री बिकम्स प्रोझाईक. की जर त्याच्यात इमोशन्स नसल्याना तर त्यावेळी त्याला आपण गद्यात्मक असं विशेषण लावू शकतो. सो इमोशन्स ऑर फिलिंग्स, इट इज द बेसिक एलिमेंट, इट इज द इसेन्शियल एलिमेंट ऑफ पोएट्री. What is the next element of poetry? It is imagination. What is imagination? इमॅजिनेशन म्हणजे कल्पनाशक्ती, की जी माणसाला परमेश्वराने दिलेली मोठी देणगी आहे. बघा माणसाला या दोन्ही देणग्या आहेत की ज्या
त्याला सेन्सिटिव्ह बनवत असतात. पहिली असते इमोशन्स फिलिंग्ज आणि दुसरी असते इमॅजिनेशन. की ज्या माणसाच्या मनामध्ये इमोशन्स आहेत, फिलिंग्ज आहेत ना, तो माणूस अतिशय सेन्सिटिव्ह असतो, संवेदनशील असतो. त्याला स्वतःचंही दुःख व्यक्त करता येतं आणि दुसऱ्याचं पण दुःख त्याला समजून घेता येतं. आणि जो माणूस ज्याच्या इमोशन्स फिलिंग्स तितक्या संवेदनशील नसतो त्याला आपण निष्ठुर म्हणतो. बघा, बऱ्याचदा त्याला आपण म्हणतो काय दगड आहे, काय पत्थर दिलं आहे. तर जो माणूस इमोशनल असतो तोच माणूस पोएटिक होऊ शकतो. बघा, तुम्हाला वाल्मिकी ऋषींच्याबद्दल माहिती असेल की हा माणूस आहे ना, की तो वाल्या कोळी होता आणि वाल्या कोळीचा वाल्मिक ऋषी झाला. की ज्यावेळी तो वाल्या कोळी होता तेव्हा तो लूटमार करायचा, की रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची हत्या करायचा आणि त्यांचे पैसे, त्यांच्याजवळ असलेली संपत्ती लुबाडायचा. त्याने खूप साऱ्या लोकांना मारलं, पण त्यावेळी त्याला काहीच वाटायचं नाही, कोणतीच इमोशन त्याच्यामध्ये जागृत होत नव्हती. पण ज्यावेळी त्यांना नारद मुनी भेटले, नारद मुनींनी सांगितलं की हे चुकीचं आहे, तर त्यावेळी त्यांनी काय केलं की तो मार्ग सोडून दिला आणि तपश्चर्या केली. कशी तपश्चर्या केली की फक्त एका जागी बसले आणि राम राम राम. त्या माणसाला राम हा शब्दसुद्धा येत नव्हता. तर त्यावेळी नारद मुनींनी सांगितलं, तुला राम येत नाही तर मरा येतं का? त्याने म्हटलं, हो, सोपं आहे, रोजच मी माणसांना म्हणतो मरा. मग त्याने मरा 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 सुरू केलं आणि त्याने उलट्या दिशेने जरी सुरू केलं तरी मरा मरा म्हणता म्हणता तो राम शिकला. आणि जेव्हा एका जागी स्थिर राहून चिंतन मनन करायला लागला, कॉन्सन्ट्रेशन झालं, त्यावेळी त्यांच्या आतलं ज्ञान जागृत झालं. आणि मग अशा तपश्चर्यानंतर त्यांना आत्मज्ञान झाल्यानंतर वाल्या कोळीचे वाल्मिक ऋषी झाले, की ज्यांनी रामायणाची निर्मिती केली, रामायण लिहिलं. तर हे रामायण त्यांना केव्हा सुचलं की एके दिवशी वाल्मिक ऋषी सहज असे जात होते आणि त्यावेळी एका झाडावर क्रौंच पक्षी जे त्यांचं जोडपं बसणं होतं आणि ते जोडपं आनंदात प्रेमात होतं. आणि त्याच वेळी एका पारध्याचा बाण आला आणि तो कंच पक्षाला लागला आणि तो विव्हळून खाली पडला. त्या पक्षाचं विव्हळणं जेव्हा पाहिलं तर त्यावेळी वाल्मिक ऋषींना अतिशय वाईट वाटलं आणि तेव्हा त्यांच्या मनात ज्या संवेदना जागृत झाल्या त्याच्यातून रामायणाची निर्मिती झाली. म्हणजे बघा, जोपर्यंत हा माणूस इमोशन्स याच्यामध्ये जागृत नव्हत्या तोपर्यंत माणसांना मारूनसुद्धा त्याच्यावर काही फरक पडत नव्हता. परंतु ज्यावेळी त्याच्यामध्ये इमोशन्स तरल झाल्या, संवेदना भावना जागृत झाल्या, तर त्यावेळी एका पक्षाचं विव्हळणं बघून त्यांची इमॅजिनेशन, कल्पनाशक्ती जी आहे ती जागृत झाली आणि त्याच्यातून एका महाकाव्याची निर्मिती झाली. सो द सेकंड एलिमेंट इट इज दॅट ऑफ इमॅजिनेशन. मॅन इज गिफ्टेड विथ इमॅजिनेशन. प्रत्येकाला देवाने इमॅजिनेशन, कल्पनाशक्ती दिलेली आहे. बघा, आपण डोळे मिटले तरी आपल्या कल्पनेच्या समोर अनेक दृश्य उभे राहतात. तुम्ही डोळे मिटा नका मिटू, इथं तुम्ही क्लासरूममध्ये बसलेले असा पण तुमचं मन कुठे 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 भरकटून येतं. तुम्ही प्रत्यक्ष जातात का? नाही. तुमच्या कल्पनाशक्तीने तुम्ही अनेक गोष्टी करून टाकलेल्या असतात. तर ही जी कल्पनाशक्ती आहे त्या कल्पनाशक्तीमुळेच कवितेची निर्मिती होऊ शकते. ज्या माणसाची कल्पनाशक्ती तरल असते त्यालाच कविता करता येते, नाही तर तुमच्या माझ्यासारखे लगेच कविता केली असते. आता जर मी तुम्हाला सांगितलं की बसा रे आणि एक विषय देते त्याच्यावर कविता करा, जमेल का सगळ्यांना? नाही जमणार. एखादा ज्याला हे कवितेचं प्रतिभेचं इमॅजिनेशन ज्याची तरल असेल त्यालाच कल्पना सुचेल, त्यालाच काव्य सुचेल आणि तोच ती निर्मिती करू शकेल. पण सगळ्यांना ते जमेल का? नाही जमणार. सो इमॅजिनेशन इट इज द सोल ऑफ पोएट्री. की कवितेचा आत्मा जर कोणता असेल ना तर तो आहे इमॅजिनेशन. विदाऊट इमॅजिनेशन पोएट्री इज नॉट पॉसिबल. की कल्पनाशक्ती नसेल ना तर कविता शक्यच नाही आहे. ज्याच्याजवळ कल्पनाशक्ती आहे तोच कवितेची निर्मिती करू शकतो. आणि नुसती कविता निर्माण करण्यासाठीच कल्पनाशक्ती आवश्यक असते असं नाही, तर ती कविता समजून घेण्यासाठी सुद्धा आपल्याला इमॅजिनेशन आवश्यक असते. की जी इमॅजिनेशन वापरून कल्पना केलेली आहे, कविता लिहिलेली, तीच इमॅजिनेशन वापरून आपण तीच कवीची कल्पना प्रत्यक्षात अनुभवत असतो.
सो इमॅजिनेशन इट इज द सोल ऑफ पोएट्री. की इमॅजिनेशन आपली कल्पनाशक्ती असते ना, त्या कल्पनाशक्तीने जे दिसतंय ना, जे आहे त्याच्या पलीकडचं आपण बघू शकतो, वेगवेगळ्या कल्पना करू शकतो. आता फॉर एक्झाम्पल सोपं करून सांगते, तुम्ही आकाशात बघा, आकाशामध्ये अनेक ढग असतात, तर त्या ढगांकडे बघितल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे आकार दिसतात. कोणाला त्याच्या तऱ्हेने दिसेल, कोणाला ससा दिसेल, आणि त्या ढगांकडे बघून आपल्या मनामध्ये वेगवेगळ्या कल्पना येतात, आणि त्या कल्पना जेव्हा आपण कागदावर उतरवतो त्यावेळी त्याची कविता झालेली असते. सो इमॅजिनेशन इट इज इम्पॉर्टंट इन पोएट्री, इट इज द इम्पॉर्टंट एलिमेंट ऑफ पोएट्री. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगते की कवी आहेत, बालकवी. बघा, बालकवी मराठीचे तुम्हाला माहिती आहे म्हणून त्यांचं उदाहरण देते. श्रावण महिना आपण दरवर्षी अनुभवतो, परंतु आपल्याला कविता सुचत नाही, परंतु त्यांना मात्र कविता सुचली. बघा, एक कळी असते, झाडावर फुलं उमलतात, तर एक कळी असते आणि त्या कळीचं रूपांतर फुलात होतं, परंतु त्याच्यावरून आपली कल्पनाशक्ती जागृत होत नाही. पण बालकवींची कल्पनाशक्ती जागृत झाली आणि एका कळीचं फुलात रूपांतर होणं हे एका नैसर्गिक घटनेवर त्यांनी फुलराणी ही एक अजरामर कविता लिहिलेली आहे. त्यांना अशी कल्पना सुचली की ही फुलराणी ही जणू काही एक बालिका आहे, कळी ही एक बालिका आहे, आणि त्या बालिकेचं रूपांतर एका युवतीमध्ये होतं, की ज्यावेळी फुल फुलतं तर ती जणू काही युवती आहे. तर ती जी नैसर्गिक घटना आहे की सूर्यप्रकाश मिळतो, वारा वाहतो, आणि मग ती कळी जी आहे ती उमलते, त्या कळीचं रूपांतर फुलात होतं. तर कवीने अशी कल्पना केलेली आहे की जणू काही त्या कळीचं फूल होण्याची प्रोसिजर म्हणजे एक स्वयंवर आहे, की एक लग्न सोहळा त्यांनी उभा केला आहे, की ते कळी जी तिला फुलराणी म्हटलं आहे, आणि तिचा नवरदेव कोण आहे की रविकर, तिचा प्रियकर जो आहे रविकर, सूर्याचा किरण आणि ती कळी यांचं लग्न होतं. याचा एक सुंदर सोहळा त्यांनी याच्यामध्ये किती स्थित्यंतर जे आहे की एका कळीचं रूपांतर फुलामध्ये कसं होतं. तर हे सगळं कशामुळे सुचलं, त्यांच्या कल्पनाशक्तीमुळे त्यांना सुचलं आहे. बघा, हिरवे हिरवे गारगालीचे हरितृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी खेळत. बघा, कवीने किती सुंदर पद्धतीने मांडलेलं आहे की ती जणू काही छोटी मुलगी आहे आणि त्या सुंदर अशा मखमालीवर, हिरवळीवर ती खेळते. किती छान अशी कल्पना केली, आणि मग हळूहळू ते सगळी कल्पना त्यांनी डेव्हलप केली. आता हे झालं उदाहरण एका मराठी कवितेचं. आपण आता इंग्लिश कवीचं उदाहरण घेऊ. आता निसर्ग कवीच घेतोय, त्याच्यामुळे आपण विल्यम वर्ड्सवर्थकडे वळू. की विल्यम वर्ड्सवर्थ यांची डॅफोडिल्स नावाची एक कविता हिची अतिशय प्रसिद्ध आहे. तर कवी जो आहे ना, त्यांना निसर्गाच्या सहवासात फिरायची सवय होती, म्हणून ते सहज असे भटकत असायचे. तर एकदा सहज असं जंगलांमधून, दऱ्यांमधून फिरत असताना एका तळ्याच्या काठी त्यांना डॅफोडिल्स असे खूप सारे फुलं फुललेले दिसले. एक ताटवाच होता, आणि ती फुलं बघून त्यांना कविता सुचली, परंतु तिथं लगेच त्यांच्याजवळ वही पेन नव्हता, म्हणून ते घरी आले आणि त्याच सगळ्या कल्पना त्यांच्या डोक्यामध्ये घोळत होत्या. घरी आल्यानंतर शांततेत बसले आणि त्यांनी ती कविता लिहून काढली. तर त्या कवितेमध्ये त्यांनी काय वर्णन केलेलं आहे की ते फिरायला गेलेले असताना असे सहज फिरत होते. ते म्हणतात की मी अशा फिरत होतो दऱ्यांमधून, डोंगरावरून, की जसा एखादा स्वच्छंद असा ढग फिरत असतो ना आकाशातून, तरंगत हलक्यापणे आणि आनंदात, तशाच अगदी आनंदी हलक्या फुलक्या मनस्थितीत मी सुद्धा त्या डोंगर दऱ्यातून फिरत होतो, आणि अचानक तिथं मला एक डॅफोडिल्सचा ताटवा भेटला. कुठं भेटला? तळ्याच्या काठी. आता आपल्याला भेटतं कोण? माणसं भेटतात आपल्याला, परंतु इथं कवीला ताटवा भेटला का? कारण त्याच्याशी कवीचं मनाचं नातं जोडलं आहे. ते बघून कवीला असं वाटतंय की जणू काही हे आपल्यासारखीच माणसं आहे, आणि तिथं त्याने कल्पना केली की हजारोंची डॅफोडिल्सची फुलं त्या तळ्याच्या काठी अतिशय आनंदात डोलत होती, नृत्य करत होती. आता ती खरंच नृत्य करताय का? वारा येतोय त्याच्यावर हलतायत. तर कवीने कल्पना केली की जणू ते डॅफोडिल्स आहेत ते नृत्य करतायत, आणि मग त्या डॅफोडिल्सचं सुंदर वर्णन त्यांनी केलं आहे. आणि शेवटी म्हणतात की डॅफोडिल्स मी जरी परत आलो ना तरी ही कायम माझ्या स्मरणात असतात. ज्या ज्यावेळी मी डोळे मिटतो त्या त्यावेळी हा डॅफोडिल्सचा ताटवा मला सोबत करत असतो. माझ्या अंतर्गत डोळ्यांपुढे, अंतर्गत दृष्टीपुढे हे दृश्य पुन्हा उभं राहतं, पुन्हा तरळून जातं, आणि मला तेवढाच आनंद देतं ते की ज्यावेळी मी ते बघितल्यानंतर मला आनंद मिळतो. आणि तो म्हणतो की हा
डॅफोडिलच्या फुलांचा ताटवा जो आहे तो माझ्यासाठी अक्षय आनंदाचा ठेवा झाला. तर हे सगळं कशामुळे? त्या कल्पनाशक्तीमुळे. सो इमॅजिनेशन इट इज इम्पॉर्टंट. विदाउट इमॅजिनेशन वी कॅनॉट अंडरस्टँड पोएट्री. ती कविता लिहूच शकत नाही, परंतु आपण ज्यावेळी समजतो ना, आपण ज्यावेळी कविता समजून घेतो तर आपण आपली कल्पनाशक्ती वापरतो आणि कवीने जे दृश्य पाहिलेलं होतं ना तेच आपल्याही डोळ्यासमोर आपल्याला दिसू लागतं. बघा तुम्ही, ज्यावेळी आपण ही कविता शिकत असतो ना तेव्हा आपल्या डोळ्यासमोर ते दृश्य तळून जातो की कवी कसा डोंगरदऱ्यातून हिंडत फिरत असेल आणि अचानक त्याला एक तळं दिसलं असेल, त्या तळ्यामध्ये पाणी असेल, सुंदरसा असा वारा वाहत असेल, त्या तळ्याच्या काठी असे हजारोंनी फुलं फुललेली असतील, हिरवी पानं, त्याच्यावर पिवळी फुलं आणि ती छानपैकी डोलत असतील. तर ते सुंदर दृश्य बघून आपलंही मन आनंदित होतं. हे दृश्य आपण प्रत्यक्ष नाही बघत, परंतु आपल्या इमॅजिनेशनने, आपल्या कल्पनाशक्तीच्या डोळ्यांनी आपण ते पाहत असतो आणि त्याचा आनंद आपण घेत असतो. आणि जसं ती फुलं त्या कवीला सोबत करतात ना, तसं जेव्हा जेव्हा डॅफोडिल्स हा शब्द आपल्या डोळ्यासमोर येतो ना त्यावेळी आपल्याला ती कविताची ती आपल्या डोळ्यांसमोरून तरळून जाते आणि त्याचा आनंद आपण घेतो. इट इज ओनली बिकॉज ऑफ इमॅजिनेशन. सो दिस टू आर द इम्पॉर्टंट एलिमेंट्स ऑफ पोएट्री, फिलिंग्स अँड इमोशन्स अँड इमॅजिनेशन. की विदाउट दीज एलिमेंट्स पोएट्री कॅनॉट बी एक्झिस्टेड. की ह्या दोन एलिमेंटशिवाय कविता अस्तित्वातच येऊ शकत नाही. आणि म्हणूनच आपल्या मराठीत एक म्हण आहे, जे देखे रवी जे न देखे रवी ते देखे कवी. की जे सूर्याला पण दिसत नाही ना ते कवीला दिसतं. मग सूर्य तर कसं अख्ख्या विश्वात काय काय घडतं ते त्याला सगळं दिसतं, पण जे सूर्याला दिसत नाही ते कवीला दिसतं. म्हणजेच काय, कवीला कशामुळे दिसतं? त्याच्या कल्पनाशक्तीमुळे दिसतं. सो नाउ वी टर्न टू अवर थर्ड एलिमेंट, दॅट इज म्युझिक. की कवितेमध्ये म्युझिक, संगीत असतं. बघा, हे संगीत जे ते दोन प्रकारचं असतं. की त्या कवितेला आपण बाहेरूनसुद्धा म्युझिक देऊ शकतो किंवा बाहेरून म्युझिक नसेल तरी त्या कवितेतल्या शब्दांची रचना अशा पद्धतीने केलेली असते की त्याच्यामध्ये इंटरनल म्युझिक क्रिएट होतं. की त्या कवितेमध्ये एक तालबद्धता असते, शब्दांची रचना अशा पद्धतीने केलेली असते, मांडणी अशा पद्धतीने केलेली असते की त्याच्यातून आपोआप म्युझिक जे ते निर्माण होतं. फॉर एक्झाम्पल, आत्ता ज्या मी तुम्हाला बालकवींच्या कवितेतल्या फुलराणीमधल्या ज्या ओळी म्हणून दाखवल्या त्या त्यांच्यातलं म्युझिक बघा काय. हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती. दोनच ओळी आहेत, पण काय की त्याच्यात एक तालबद्धता आहे. त्याच्यातून आपोआप इथं काही आपण बाहेरून हार्मोनियमची साथ दिली नाही, तबला वाजवला नाही आहे किंवा एखादं कुठल्याही म्युझिकल इन्स्ट्रुमेंटने आपण म्युझिकची साथ दिली नाही आहे, परंतु त्या शब्दांमधूनच अशी एक तालबद्धता, नादमयता जी आहे की त्याच्यामधून आपल्याला एक म्युझिक की संगीत निर्माण होतं आणि हेच जे संगीतचे ते आपल्याला आनंद देऊन जातो. म्हणून कविता असेल, गाणं असेल ना, गाणं ही पण कविताच असतं. तर त्याच्यासाठी आपल्याला त्याचा अर्थच कळला पाहिजे असं काही नाही आहे. त्याची तालबद्धता, त्याचं म्युझिक जे आहे, त्याचा नाद जो आहे तोच आपल्याला आनंद देऊन जातो. म्हणूनच बघा, इथून मला एक वर्ड्सवर्थची कविता आठवली आहे. तिचं नाव आहे सॉलिटरी रीपर. सॉलिटरी म्हणजे एकाकी, रिपर म्हणजे कापणी करणारी मुलगी. तर ही जी कविता आहे ना त्याच्यामध्ये विल्यम वर्ड्सवर्थ अशाच फिरत असतात एके दिवशी आणि फिरता फिरता त्यांच्या कानावर अतिशय गोड असे सूर येतात आणि ते सूर कुठून येतात म्हणून ते आजूबाजूला बघतात तर डोंगर उतारावर एक शेत असतं आणि त्या शेतामध्ये एक मुलगी की जी डोंगराळ भागात राहणारी आहे, ती मुलगी त्या शेतामध्ये एकटीच कापणी करत असते, पिकांची कापणी करत असते. आणि मग ती कापणी करत असताना आपल्या श्रमांचा भार थोडासा हलका व्हावा म्हणून ती मुलगी काय करते की एक गाणं गात असते आणि त्या गाण्याचे सूर तिथं शांतता असल्यामुळे आसमंतात भरून वाहत असतात. कवीला असं वाटतं की तिचं गाणं आसमंतात सगळीकडे भरून राहिलेलं आहे आणि म्हणून तो काय करतो, एका जागी थांबतो. त्याला तिचं ते गाणं ऐकत राहावंसं वाटतं आणि तो ते गाणं ऐकत राहतो. आणि मग ते गाणं ऐकताना आपल्याला कुठं डिस्टर्ब होऊ नये म्हणून वाटेने चाललेल्या एका वाटसऱ्याला तो सांगतो की अरे बाबा, तुलाही जर गाणं ऐकायचं असेल ना तर तू थांब, आवाज न करता इथं थांब आणि तू गाणं ऐक. आणि जर तुला ऐकायचं नसेल तर शांततेत कुठलाही आवाज न करता, डिस्टर्ब न करता इथून निघून जा.
आणि कवी ते गाणं जे ते ऐकतो अतिशय भारावून गेलेला असतो. आता कवीला ती मुलगी कोणत्या भाषेत गाणं गाते ते काहीच कळत नाही. त्या गाण्याचा विषय काय आहे त्याला काही कळत नाही आहे, परंतु त्या गाण्याचे सूरच असे की जे त्याला बांधून ठेवतात, आनंद देतात. त्याला हेही कळत नाही की ती मुलगी आनंदाचं गाणं गाते, दुःखाचं गाणं गाते, तिच्या गाण्यातून ती स्वतःच्या वेदना व्यक्त करते की एखादा कुठल्या तरी युद्धाबद्दल सांगते, हे काहीही कळत नाही, परंतु गाणं मात्र त्याला आनंद देतं आहे. ते कशामुळे? ओन्ली बिकॉज ऑफ द म्युझिक ऑफ दी पोएट्री. की त्या मुलीच्या गाण्यामुळे त्याला त्याच्या त्या म्युझिकमधून, त्याच्या त्या सुरांमधूनच आनंद मिळतो आहे. आणि म्हणूनच बघा की ज्यावेळी गाणं आपल्याला नसेल समजत पण तरीसुद्धा ते आनंद देतं. पूर्वी बघा जसे एक वेगवेगळे राग क्लासिकल संगीत असतं, त्याच्यामध्ये रागदारी ती सुरू जर केली ना तर पशुपक्षी त्यांनाही आपली भाषा समजत नाही, पण ते सुद्धा भारावून जातात, नाही ते ऐकायला येतात. असे म्हटलं जातं की तानसेन सम्राट अकबराच्या दरबारातले जे एक संगीतज्ञ होते, मोठे गायक होते, प्रसिद्ध असे गायक, ते जेव्हा गायचे तर त्यावेळी जंगलातली हरणंसुद्धा त्यांचं गाणं ऐकायला यायचे. बघा दीपराग जो असतो तो दीपराग जर आळवला ना तर आपोआप दिवे लागतात. नंतर पर्जन्य राग असतो, तो राग जर आळवला तर पाऊस पडायला लागतो. तर अशा पद्धतीने संगीतामध्ये ही जादू असते, एवढी ताकद असते. आणि म्हणून आपल्याला कवितेतलं काय महत्त्वाचं आहे, एवढ्या मोठ्या स्तरावर आपण गेलो नाही तर कवितेमधून म्युझिकचं आहे ते असतं. आणि तेच आहे ते एक तर आउटवर्ड पण असतं, एक्सटर्नल पण असतं आणि इनवर्ड पण असतं. इनवर्ड किंवा इंटरनल म्युझिक जे ते कशामुळे निर्माण होतं? बिकॉज ऑफ दी स्ट्रक्चर ऑफ वर्ड्स, की शब्दांची मांडणी कशी केली त्याच्यामुळे ते म्युझिक निर्माण होतं. इट इज कॉल्ड ॲज व्हर्बल म्युझिक. की शब्दांच्या मांडणीतून जे म्युझिक तयार होतं त्याला शाब्दिक संगीत किंवा व्हर्बल म्युझिक असं म्हटलं जातं. आणि म्हणून कवितेला जरी बाहेरील म्युझिक नसलं तरी त्याच्या आतच एक नाद असतो, त्याच्या आतच एक म्युझिक असतं. आणि हे त्याचं अतिशय महत्त्वाचं एलिमेंट आहे. वी हॅव सीन 3 एलिमेंट्स अँड नाव वी टर्न टू अवर नेक्स्ट 4th एलिमेंट, दॅट इज मीटर अँड रिदम. की ज्याच्यामधून म्युझिक निर्माण होतं ना ते हे एलिमेंट आहे. की म्युझिक कसं निर्माण होतं? की कवितेमध्ये मीटर असतं, मीटर आणि रिदम. मीटर म्हणजे ज्याच्यातून तुम्ही कपडे मोजता किंवा अंतर मोजता, ते 1 2 3 4 1 मीटर कापड द्या, 2 मीटर कापड द्या, किंवा रनिंग करतात तेव्हा तुम्ही इतके मीटर चालले, तितके किलोमीटर धावलेत, ते मीटर नाही आहे. तर हे जे मीटर आहे हे कवितेची लांबी मोजण्याचं मीटर आहे. एका कवितेच्या एका ओळीची लांबी किती असावी हे ठरवण्याचं परिमाण जे त्याला इंग्लिशमध्ये मीटर असं म्हणतात आणि मराठीमध्ये आपण त्याला वृत्त असं म्हणतो. वृत्त. तर हे जे वृत्त म्हणजे काय? की वृत्त म्हणजे हे मराठीत शब्द आहे आणि त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो मीटर. काय असतं हे? की जे शब्द आपण वापरतो ना त्यांची रचना जी असते ती अशा पद्धतीने केलेली असते की त्याच्यामधून एक रिदम, ताल तयार होतो. रिदम म्हणजे तालबद्धता. तर ही तालबद्धता शब्दांच्या मांडणीतून तयार होते. की बघा कवितेचे जे शब्द आहेत ना त्यांचं उच्चारण आपण वेगवेगळ्या पद्धतीने करतो. एखाद्या शब्दावर खूप जोर देतो तो दुसरा शब्द हलक्या पद्धतीने उच्चारतो, तिसऱ्यावर जोर देतो, चौथ्या हलक्या पद्धतीने उच्चारतो. तर ही जी उच्चारण करण्याची पद्धती याला आपण ट्रेस असं म्हणतो इंग्रजीमध्ये. म्हणजे एखाद्या शब्दावर जोर द्यायचा त्याला ट्रेस म्हणतो आणि दुसरा एखादा शब्द अनट्रेस म्हणजे त्याच्यावर जोर द्यायचा नाही आणि त्याच्यामुळे ट्रेस अनट्रेस ट्रेस अनट्रेस अशी जर शब्दांची रचना केली तर त्याच्यातून मीटर म्हणजे वृत्ताची रचना होते की जे कवितेला रिदम म्हणजे तालबद्धता देतं. म्हणजे बघा की पहिला शब्द जर आपण ट्रेस असेल त्याच्यावर जोर दिला असेल तर दुसरा आपण ट्रेस देत नाही, तिसऱ्यावर आपण जोर देतो. तर हे जे वृत्त आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे असतात. तर त्याच्यामध्ये हे जे मीटर आहे तर ते वृत्त मीटर जे त्याचे अनेक प्रकार असतात. की एखाद्याला म्हणतात मोनोमीटर, ड्रायमीटर, टायमीटर, टेट्रामीटर, पेंटॅमीटर. म्हणजे एका ओळीमध्ये जर समजा एकच सिलॅबल असेल तर त्यावेळी त्याला मोनोमीटर म्हणतात.
तर आता हे मीटरचं जे आहे ना याच्यामध्ये फूट असतं. म्हणजे बघा तुम्ही इकडे आपण जेव्हा लांबी मोजतो तेव्हा ती फुटात पण मोजतो, लांबी उंची मोजायची असेल किंवा मीटरमध्ये पण मोजतो. तसेच इथं जेव्हा कवितेच्या ओळीची लांबी मोजायची असते ना त्यावेळी फूटचा वापर पण केला जातो. 1 फूट आणि एकापेक्षा जास्त फूट असतील तर त्याचं अनेकवचन फुट्स असं नाही तर फीट असं केलं जातं. तर 1 फूट म्हणजे काय की ज्याच्यामध्ये एक सिलॅबल असतं. सिलॅबल म्हणजे काय असतं की शब्द असतात, ते शब्द मोठे असतील तर त्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त सिलॅबल असतात. काही शब्दांमध्ये 1 सिलॅबल असतं, काहींमध्ये 2 सिलॅबल असतात, काहींमध्ये 3 असतात, काहींमध्ये 4 असतात, काहींमध्ये 5 असतात. त्याच्यामुळे जर आपण शब्दांनी मोजायला गेलो ना कवितेची लांबी तर ती कमी अधिक होईल. कारण आपण जर म्हटलं की एका कवितेच्या एका ओळीमध्ये 4 शब्द असावेत किंवा 5 शब्द असावेत तर त्याच्यामध्ये एक शब्द खूप छोटा असेल तर दुसरा खूप मोठा असेल. दुसऱ्या ओळीमध्ये सुद्धा 5 शब्द घ्यायचे तर ते जर छोटे छोटे शब्द असेल तर त्या लांबी त्यांची कमी जास्त होईल. म्हणून शब्दांमध्ये न मोजता आपण सिलॅबलमध्ये मोजतो. मग ते सिलॅबल जे तर ते सिलॅबल एका ओळीमध्ये 10 सिलॅबल्स जर असतील तर त्यावेळी मग दुसऱ्या ओळीमध्ये सुद्धा 10 सिलॅबल. मग त्याच्यामध्ये वर्ड एका लांब मोठे वर्ड असतील तर ते 3च असतील, दुसऱ्यामध्ये छोटे वर्ड असतील तर ते 5 असतील. तर हे सिलॅबल हा शब्दाचा एक छोटा भाग असतो. आणि त्याच्यामुळे की जर समजा आपण पेंटॅमीटर म्हटलं, पेंटॅ म्हणजे 5 आणि मीटर म्हणजे फूट, तर ते की जे 5 फुटांचं मीटर असतं त्याला म्हणतात पेंटॅमीटर. तर ज्या मीटरमध्ये 1च फूट असतो त्यावेळी त्याला मनोमीटर म्हणतात. ज्याच्यामध्ये 2 फीट असतात त्यावेळी त्याला डायमीटर म्हणतात. ज्याच्यामध्ये 3 फीट असतात त्याला टेट्रामीटर म्हणतात. त्याच्यामध्ये 5 फीट असतील त्यावेळी त्याला पेंटॅमीटर असं म्हणतात. 6 फीट असतील तर सेक्सॅमीटर म्हणतात. 8 फूट असेल तर ऑक्सिमीटर म्हणतात. अशा पद्धतीने त्याचे वेगवेगळे मीटर प्रकार, परंतु सर्वसाधारण पेंटॅमीटरचा वापर जो आहे तो जास्त केला जातो. तर पेंटॅमीटर म्हणजे एका ओळीमध्ये 10 सिलॅबल्स असतात. 5 फीट म्हणजे 10 सिलॅबल्स, कारण एका फीटमध्ये 2 सिलॅबल्स असतात. तर मग पहिलं सिलॅबल हे जर ट्रेस्ड असेल तर दुसरं अनट्रेस, ट्रेस अनट्रेस. जर पहिलं अनट्रेस असेल तर दुसरं ट्रेस. अशा पद्धतीने त्या मीटरची रचना केलेली असते आणि त्या मीटरमधून रिदम तयार होतो. तर आता हे जे एलिमेंट आहे ना हे इसेन्शियल एलिमेंट नाही आहे. काही याच्याबद्दल कॉन्ट्रोव्हर्सी आहे. काही कवींचं आणि काही क्रिटिक्सचं मत असं आहे दॅट मीटर इज द इसेन्शियल एलिमेंट ऑफ पोएट्री. ॲट द सेम टाईम सम ऑफ द पोएट्स अँड क्रिटिक्स दे से दॅट मीटर इज नॉट द इसेन्शियल एलिमेंट ऑफ पोएट्री. की ह्या एलिमेंटच्या बाबतीत थोडंसं कवी आणि समीक्षक यांच्यामध्ये कॉन्ट्रोव्हर्सी आहे. की काहींचं म्हणणं असं आहे की मीटरचे ते आवश्यक असं एलिमेंट आहे, तर काहींचं म्हणणं असं आहे की मीटर हे आवश्यक एलिमेंट नाही. काहींना असं वाटतं की मीटरमध्ये रचना केली तर त्याच्यामध्ये तालबद्धता येते, परंतु काहींचं म्हणणं असं आहे की मीटरमध्ये रचना केली तर कविता कठीण होऊन बसते. आपल्याला जे मांडायचं आहे, भावना मांडायची, विचार मांडायचं, तो उत्स्फूर्तपणे मांडला गेला पाहिजे आणि त्याला जर आपण मीटरमध्ये कोंबायचा प्रयत्न केला तर मात्र त्या कवितेतला जो भाव आहे तो निघून जातो, कविता कठीण होऊन बसते आणि त्याच्यामुळे त्या कवितेमध्ये मीटर नसलं तरीही चालतं की त्याच्या ज्या भावना आहे कवीने मोकळ्यापणाने त्याला वाटतील तशा पद्धतीने व्यक्त केल्या पाहिजेत. आणि म्हणून काहींचं म्हणणं आहे की मीटर हे आवश्यक नाही आहे, तर काहींचं म्हणणं आहे मीटर हे आवश्यक आहे. त्याच्यामुळे काय की ज्या कवींना आवडतं ते त्यांच्या कवितेची रचना मीटरमध्ये करतात. And so some of the poets they say that poetry is a musical composition, metrical composition. की त्यांचं म्हणणं असं आहे की मीटरमध्ये वृत्तात्मक केलेली रचना म्हणजे कविता असते. तर असं म्हणणारे निश्चितच मीटरला प्राधान्य देतात आणि त्याच वेळी काहींना असं वाटतं की मीटरमुळे कवीला अडचणी निर्माण होतात आणि त्याच्यामुळे मीटरचा वापर न करता साध्या सरळ पद्धतीने कुठलाही नियम न वापरता त्याला सुचतील तशा पद्धतीने त्याने कवितेच्या ओळी लिहाव्यात आणि कवितेची रचना करावी. आणि त्याच्याचमुळे त्याचं पुढचे जे एलिमेंट आहे बघा, एका एलिमेंटमधून दुसरं एलिमेंट निघतं आहे बरं का, म्हणून पुढचं जे एलिमेंट आहे ते फ्री वर्स. बघा मीटरचे मीटरमध्ये रचना केली
तर तिच्यामध्ये तालबद्धता येते. परंतु जरी फ्री वर्समध्ये रचना केली तरीसुद्धा त्याच्यात तालबद्धता असते. फ्री वर्स म्हणजे काय? मुक्त छंद म्हणतो त्याला आपण मराठीतनं. फ्री म्हणजे स्वतंत्र, वर्स म्हणजे पद्य, की ज्याच्यावर कुठलीही नियमांची बंधनं नाही आहेत, अशीच रचना केली पाहिजे. एका ओळीमध्ये इतकेच शब्द, इतकेच सिलॅबल आले पाहिजे, दुसऱ्या ओळीमध्ये तितकेच आले पाहिजे, सगळ्या ओळींची लांबी सारखीच असली पाहिजे, असं कुठलंही बंधन ज्याच्यामध्ये वापरलं जात नाही. किंवा एका कडव्यामध्ये 4च ओळी असल्या पाहिजे, दुसऱ्यामध्ये पण तितक्याच असल्या पाहिजे, असंही कुठलं बंधन नसतं. तर स्वतंत्रपणे की कुठल्याही बंधनांमध्ये न अडकता कवी स्वतंत्रपणे त्याला वाटेल त्या पद्धतीने अभिव्यक्ती करत असतो. तर त्या प्रकारची जी रचना असते त्याला आपण म्हणतो फ्री व्हर्स, किंवा यालाच दुसरा शब्द वापरला जातो व्हर्स लिबरे, की जे स्वतंत्र आहे, मुक्त छंद आपण म्हणतो, की कुठल्याही छंदाची, कुठल्याही वृत्ताची त्याला गरज नाही. तर तशा पद्धतीने सुद्धा लिहिली जाते. आणि मॉडर्न पोएम जी आहे ती नेहमीच व्हर्स लिबरे किंवा फ्री व्हर्समध्ये लिहिली जाते. आता याच्या पुढचंच एलिमेंट आहे ज्याला आपण ब्लँक व्हर्स म्हणतो. ब्लँक म्हणजे रिकामी जागा. बघा तुम्हाला प्रश्न असतो की नाही, फिल इन द ब्लँक्स. ब्लँक म्हणजे रिकामी जागा. ब्लँक व्हर्स म्हणजे काय, की याच्यामध्ये काय केलेलं असतं ना, की मीटरमध्ये रचना केलेली नसते, परंतु त्याच्यामध्ये आपण ज्याला यमक म्हणतो मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये त्याला राईम स्कीम म्हणतो, तो मात्र पाळलेला असतो. की मेट्रिकल कॉम्पोजिशन नसली तरी राईम स्कीम त्याच्यात असतो. म्हणजे मीटरमध्ये रचना नसली तरी कवितेच्या ओळी ज्या पहिली ओळ दुसरीशी जुळणारी, तिसरी ओळ चौथीशी जुळणारी, किंवा पहिली ओळ तिसरीशी जुळणारी, दुसरी ओळ चौथीशी जुळणारी, असं त्यांचा जो साऊंड आहे, ते जे शेवटचा साऊंड आहे तो एकमेकांशी जुळणारा असतो. त्याला आपण मराठीतनं यमक म्हणतो आणि इंग्लिशमध्ये त्याला राईम स्कीम असं म्हणतो. तर हेच आहे, त्याचा वापर त्याच्यात केलेला असतो, की मीटर नसतं परंतु राईम असतो. तर त्यावेळी त्याला ब्लँक व्हर्स असं म्हटलं जातं. म्हणजे कवितेची रचना जी आहे ती मीटरमध्ये पण केली जाऊ शकते, ती फ्री व्हर्समध्ये पण केली जाऊ शकते आणि ती ब्लँक व्हर्समध्ये पण केली जाऊ शकते. हे कोणत्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे? स्ट्रक्चरल पॉईंट ऑफ व्ह्यू. These 3 elements are important from the structural point of view. की कवितेच्या रचनेच्या दृष्टीने हे 3 एलिमेंट्स महत्त्वाचे आहेत, की तुम्ही कवितेची रचना एक तर फ्री व्हर्समध्ये करू शकतात, ब्लँक व्हर्समध्ये करू शकतात, किंवा मेट्रिकल कंपोजिशन करू शकतात. आणि त्याच्यानंतर आता आपण त्याचं पुढचं जे एलिमेंट आहे महत्त्वाचं त्याच्याकडे वळूया. इट इज पोएटिक डिव्हायसेस. डिव्हायसेस म्हणजे साधनं, की कवीला आपली कविताची ती जास्तीत जास्त ॲट्रॅक्टिव्ह करण्यासाठी, अर्थपूर्ण करण्यासाठी, अर्थगर्भ करण्यासाठी वेगवेगळी तंत्र वापरतो कवी. त्यांना म्हणतो आपण पोएटिक डिव्हायसेस. की कविता कशी असते ना, याच्यात कमीत कमी शब्दांमध्ये खूप काही सांगायचं असतं, कवितेला खूप अर्थ सांगायचा असतो आणि म्हणून कवी हा पोएटिक डिव्हायसेसचा वापर करतो. वेगवेगळ्या काव्यात्मक तंत्रांचा वापर करतो. तर ती काव्यात्मक तंत्र कोणकोणती आहेत? द फर्स्ट इज फिगर्स ऑफ स्पीच, सेकंड इज इमॅजरी अँड थर्ड इज सिम्बॉलिझम. तर आता फिगर्स ऑफ स्पीच म्हणजे काय? फिगर्स ऑफ स्पीच म्हणजे ज्याला मराठीत आपण अलंकार असं म्हणतो, की कवी जो वेगवेगळ्या अलंकारांचा वापर करतो. आता अलंकार म्हणजे काय बेटा? अलंकार की जसं आपण माणसं जी वेगवेगळे अलंकार परिधान करतो, कशासाठी घालतो हे अलंकार? आपण सुंदर दिसावं म्हणून ते घालतो. तर तसंच कवीसुद्धा त्याच्या शब्दांना अलंकारांचे साथ चढवतो आणि त्याची कविता जी आहे ती सुंदर करतो. So these figures of speech, they are the ornaments of poetry, but ornamental long language, it is not only for increasing the outward beauty of the poetry, but it also increases the meaning of poetry. It makes the poetry poignant. की जर समजा आपण कविता बघितली तर कवितेमध्ये अलंकारिक भाषेचा वापर केलेला असतो. तर ही अलंकारिक भाषा फक्त कवितेचं बाह्य सौंदर्य जे ते इन्क्रीज करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी नसते, तर अलंकारांचा वापर जो आहे कवितेची अर्थगर्भता वाढवण्यासाठी, कवितेमध्ये अर्थाचे वेगवेगळ्या लेयर्स, पातळ्या निर्माण करण्यासाठी असतं. कमीत कमी शब्दांमध्ये खूप काही सांगून जाण्यासाठी कवी हा अलंकारांचा वापर करत असतो. म्हणून कवितेत
बघा, कवितेतले शब्द आणि आपल्या रोजच्या बोलण्याचे शब्द जे त्याच्यामध्ये खूप मोठा फरक असतो. बघा, आपले म्हणी आणि वाक्प्रचार असतात ना, ते सुद्धा आपल्याला कमीत कमी शब्दांमध्ये खूप सारं सांगून जात असतात. आणि म्हणून कवी काय करतो की कवी अलंकारांचा वापर करतो, आणि ह्या अलंकारांमुळे, फिगर्स ऑफ स्पीचमुळे काय होतं, इट एनरिचेस द पोएट्री, की कवितेला ते श्रीमंत करतं, समृद्ध करतं. कमीत कमी शब्दांमध्ये खूप सारा अर्थ सांगण्याचं कौशल्य कवीच्या ह्या शब्दांमध्ये उतरतं, ते केवळ अलंकारांचा वापर केल्यामुळे. त्याच्यामुळे अलंकार किंवा फिगर्स ऑफ स्पीच हे फक्त कवितेचं बाह्य सौंदर्य असं समजू नका, तर ते त्याचं अंतर्गत सौंदर्यसुद्धा वाढत असतं. तर आता हे फिगर्स ऑफ स्पीच जे आहेत ना, त्यांचे भरपूर प्रकार आहेत. तर त्याच्यासाठी मी एक स्वतंत्र लेक्चर घेते. तर ते मी पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सगळ्या फिगर्स ऑफ स्पीच ज्या आहेत त्या एक्सप्लेन करून सांगेल. त्याच्या आधी आता आपण बघूया दुसऱ्या इलेमेंटकडे, इट इज इमॅजरी. इमॅजरी म्हणजे काय, की बघा, तुम्हाला इमॅजिनेशन मी शिकवली. इमॅजिनेशन म्हणजे कल्पनाशक्ती, आणि इमॅजरी म्हणजे कल्पनाशक्ती नाही. बघा, तुम्हाला सारखे शब्द वाटले ना, तर तुम्ही त्याचा सारखा अर्थ करता, तसं नाही. तर इमॅजरीमध्ये मूळ शब्द इमेज. इमेज म्हणजे प्रतिमा, आणि इमॅजरी म्हणजे प्रतिमांचा वापर. की कवी जो आहे ना, ज्यावेळी कविता करत असतो त्यावेळी अशा पद्धतीने शब्दांची मांडणी करतो की आपल्या डोळ्यासमोर उभेहूब चित्र उभं राहतं. त्याला म्हणतो आपण यूज ऑफ इमॅजरी. वेन द पोएट इज यूजिंग सच अ वर्ड दॅट इट क्रिएट्स अन इमेज बिफोर अस, ए विविड इमेज बिफोर अवर इंटरनल आय, अँड दिस इज कॉल्ड द यूज ऑफ इमॅजरी. की आपली कविता जास्तीत जास्त जिवंत करण्यासाठी कवी असं वर्णन करतो की आपल्या डोळ्यासमोर अगदी उभेहूब प्रतिमा उभी राहते, आपल्या डोळ्यासमोर अगदी उभेहूब चित्र उभं राहतं. आणि कवीची ही जी कला आहे की ज्याच्यातून तो आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं करतो, त्याला म्हणतो आपण इमॅजरी. इमॅजरी मीन्स द यूज ऑफ इमेजेस. की कवी अशा पद्धतीने वर्णन करतो की आपल्या डोळ्यासमोर उभेहूब प्रतिमा उभ्या राहतात. इमेजेसचा, टू क्रिएट इमेजेस इट इज कॉल्ड ॲज इमॅजरी. की प्रतिमांचा वापर करणं म्हणण्यापेक्षा की प्रतिमा निर्माण करणं, शब्दांचे अशा पद्धतीने उपयोग केलेला असतो की आपल्या डोळ्यासमोर उभेहूब प्रतिमा उभ्या राहतात. तर अशा ज्या प्रतिमा उभ्या राहतात त्याला म्हणतो आपण इमॅजरी. याचं एक एक्झाम्पल फक्त तुमच्या डोळ्यासाठी देते की रॉबर्ट फ्रॉस्ट नावाचे कवी आहेत, अमेरिकन कवी, आणि त्यांची एक अतिशय प्रसिद्ध अशी कविता आहे स्टॉपिंग बाय वुड्स ऑन ए स्नोई इव्हिनिंग. की एका बर्फाळ अशा संध्याकाळी जंगलांच्या शेजारी उभं राहणं. तर त्या कवितेमध्ये कवी जो आहे तो म्हणतो की मी, द वुड्स आर लवली डार्क अँड डीप, but I have promises to keep, and I have promises to keep. तर तो कवी जो आहे तो काय म्हणतो की जंगलं जी आहेत ना ती अतिशय सुंदर आहेत, घनदाट आहेत, आणि त्यांच्याकडे बघत राहावंसं वाटतं, परंतु मला मात्र ते बघता येणार नाही. बिकॉज आय हॅव प्रॉमिसेस टू कीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप, अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. की जंगलं घनदाट आहे, सुंदर आहे, त्यांच्याकडे बघत राहावंसं वाटतं, परंतु मला माझी वचनं पाळायची आहेत, आणि त्याच्यामुळे मला अजून मैलोगणतीचा प्रवास करून जायचं आहे. त्याच्या आधी मला थांबता येणार नाही, त्याच्या आधी मला झोपता येणार नाही. तर याच्यातून सुद्धा आपल्या डोळ्यासमोर एक इमेज तयार होते की घनदाट असं जंगल आहे. तो कवी रस्त्याने जातो आहे, दोन्ही बाजूला जंगल आहे, त्याच्यातून त्याची गाडी जाते, सगळीकडे बर्फ पडतो आहे, अंधार येत चालला आहे, असं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. इट इज इमेज. कसलं इमेज त्याने तयार केलेली आहे की एक इमेज त्याने अशी तयार केलेली आहे की जंगलं आहेत आणि तो कवी आपल्या घोडागाडीतून प्रवास करतो. तर ही सगळी इमेज आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. इट इज कॉल्ड ॲज इमॅजरी. की इमेजेसचा वापर केलेला असतो. देन नेक्स्ट इज सिम्बॉलिझम. सिम्बॉलिझम मीन्स द यूज ऑफ सिम्बॉल्स. इट इज कॉल्ड ॲज सिम्बॉलिझम. But at first you must know what is symbol. Symbol means one thing that stands for another thing. It is called as symbol. सिम्बॉल म्हणजे ज्याला आपण मराठीतून प्रतीक असं म्हणतो. आणि प्रतीक म्हणजे काय की
एक वस्तू जी आहे ती दुसऱ्या वस्तूचं प्रतिनिधित्व करते, त्यावेळी त्याला आपण सिम्बॉल असं म्हणतो. आता फॉर एक्झाम्पल, पेन इज द सिम्बॉल ऑफ लर्निंग, की लेखणी हे ज्ञानाचं प्रतीक आहे किंवा शिक्षणाचं प्रतीक आहे. पेन हे शिक्षणाचं प्रतीक आहे. तलवार हे कसलं प्रतीक आहे? ते लढाईचं प्रतीक आहे. सो इट इज सिम्बॉल्स अँड द यूज ऑफ सिम्बॉलिझम इट इज इम्पॉर्टंट थिंग. की कवी काय करतो ना, की ज्यावेळी त्याची कविता लिहित असतो त्यावेळी कवितेमध्ये वेगवेगळ्या सिम्बॉल्सचा वापर करतो आणि त्या सिम्बॉल्समुळेच त्याला त्याच्या कवितेमध्ये कमीत कमी शब्दांमध्ये खूप सारं सांगता येतं. आता फॉर एक्झाम्पल, मी तुम्हाला आत्ताचं जी कविता सांगितली, कोणती कविता सांगितली? रॉबर्ट फ्रॉस्टची स्टॉपिंग बाय वुड्स ऑन ए स्नोई इव्हिनिंग. तर त्याच्यामध्ये बघा ते काय म्हणतात, द वुड्स आर लवली डार्क अँड डीप बट माइल्स टू गो बिफोर आय स्लीप, बट माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. की याच्यामध्ये बघा काय केलं आहे त्यांनी, सिम्बॉलिझम वापरलेलं आहे. ते म्हणतात माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. याच्या जंगलं आहेत ना ते सुद्धा सिम्बॉल्स आहेत. काय की सिम्बॉल. आणि कवीचा हा प्रवास जो आहे तो सुद्धा सिम्बॉलिक आहे. का की कवी आता त्याच्या शेतातून निघाला आहे आणि घराकडे जातो आहे. तसंच आपल्या जीवनाचा पण प्रवास असतो की इथं आपण आलो ह्या कायमस्वरूपी राहण्यासाठी आलेलो नाही आहे. आपण देवाकडून आलेलो आहे आणि एक दिवस आपलं जीवन संपलं की मृत्यूनंतर आपण देवाकडेच परत जाणार असतो. आपलं ध्येय जे डेस्टिनेशन लास्ट तेच असतं. परंतु ते मरण केव्हा येणार आहे ते आपल्याला माहीत नाही आहे आणि त्याच्यामुळे आपल्या जीवन प्रवासात आपण मध्येच थांबायचं नसतं. आपली सगळी कर्तव्य पूर्ण केल्यानंतरच आपल्याला झोपता येतं. इथं कवीने ही शेवटची वेळ जी ना ती दोनदा म्हटलेली, अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. तर पहिलं जे स्लीप आहे ती म्हणते की मला अजून मैलोगंटाचा प्रवास करून जायचा आणि घरी पोचल्यानंतरच मी झोपणार आहे. पण दुसऱ्या ओळीत जेव्हा तो ही ओळ रिपीट करतो तेव्हा त्याला हे सुचवायचं आहे की मला माझ्या जीवनाचा प्रवास अजून बराच करायचा आहे आणि जीवनाचा हा प्रवास केल्यानंतरच मला मृत्यूसारखी शांत झोप घेता येणार आहे, तरच मी मृत्यूला सामोरं जाणार आहे. मृत्यू जेव्हा येईल त्याच्या आधी मला हा माझा प्रवास पूर्ण करायचा आहे, माझी कर्तव्य पूर्ण करायची आहे. म्हणून मला ह्या जंगलांच्या सौंदर्यामध्ये अडकून पडता येणार नाही. आयुष्याच्या वाटेवर सुद्धा आपल्याला असे अनेक मोह येतात, परंतु ते मोह आवरून आपल्याला कर्तव्याच्या मार्गावर चालावं लागतं, तरच आपल्या डेस्टिनेशनपर्यंत आपल्या ध्येयापर्यंत आपण पोहोचू शकतो. ह्या सिम्बॉलिझम जो येतो ह्या कवितेतून त्यांनी व्यक्त केला आहे. सो ऑल दीज आर दी एलिमेंट्स ऑफ पोएट्री. आणि मला वाटतं तुम्हाला हे सगळे एलिमेंट्स समजले असतील. काय काय एलिमेंट्स असतात कवितेमध्ये? फिलिंग्स और इमोशन्स की त्याच्यामध्ये भावना असतात. सेकंड, इमॅजिनेशन की त्याच्यात कल्पनाशक्ती असते. थर्ड, म्युझिक असतं त्याच्यामध्ये. फोर्थ, मीटर असतं. त्याच्यानंतर त्याच्यात रिदम म्हणजे तालबद्धता असते. त्याच्यामध्ये पोएटिक डिव्हायसेसचा वापर केलेला असतो. कोणते कोणते पोएटिक डिव्हायसेसचा वापर केलेला असतो की त्याच्यामध्ये फिगर्स स्पीच असतात, त्याच्यामध्ये अलंकारांचा वापर असतो. त्याचबरोबर त्याच्यात इमॅजरी म्हणजे वेगवेगळ्या इमेजेस कवी त्याच्यात क्रिएट करतो आणि त्याच्यात सिम्बॉलिझमचा वापर केलेला असतो की सिम्बॉलिझममुळे त्याला त्याच्यामध्ये मिनिंगफुल करता येते कविता, त्याच्यामध्ये मिनिंगच्या लेयर्स तयार करता येतात. तर अशा पद्धतीने हे कवितेचे सारे एलिमेंट्स आहेत. मला वाटतं ते तुम्हाला समजले असतील. पुढच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला फिगर्स ऑफ स्पीच शिकवेल. जर तुम्हाला काही कळलं नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समधल्या आपल्या कमेंट देऊन पाठवा किंवा मला कॉल करा आणि मला तुम्ही प्रश्न विचारू शकता. आणि हे जे सगळे व्हिडिओ आहेत हे यूट्यूबवर अपलोड केलेले असतील. तुमच्या मित्रांनाही गरज असेल तर ते तुम्ही त्यांच्यापर्यंत ही लिंक पाठवू शकता. सो वी विल स्टॉप हिअर. गुड बाय.